नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. पुष्कळ दिवसानंतर आज यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन येत आहे. विद्यार्थ्यांची मागणी होती की सर पेपर घेता परंतु त्यांचं आम्हाला सोल्युशन मिळत नाही. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा झालेला पेपर त्यांना त्यांचं जे सोल्युशन आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर आपण मागच्या रविवारला झालेला पेपर क्रमांक 42 याचं आज काही प्रश्नांची उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. प्रश्न क्रमांक 1 चं सोल्युशन बघू आपण. तीनही सिग्नल बदलण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ म्हणजे लसावी. तीनही सिग्नल बदलण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ म्हणजे लसावी. मग तुम्हाला संख्या दिलेल्या याच्यामध्ये 60, 120 आणि 24 सेकंदाने ते तिन्ही सिग्नल बदलत आहेत. ओके, तर याच्यामध्ये बघितलं तर मी सांगितलं असते लसावी बघत असताना दिलेल्या संख्यांपैकी एक तर मोठी संख्या घ्या. जेव्हा मोठ्या संख्येला उर्वरित बाकीच्या संख्येने जर भाग जात असेल तर तो तुमच्या दिलेल्या सर्व संख्यांचा काय होणार, लसावी होणार. म्हणजे या संख्यांमध्ये जर बघितलं तर 120 ला 60 ने आणि 24 ने भाग जातो म्हणजे किती असायला पाहिजे, 120. म्हणूनच 120 सेकंदाने ते तीनही रस्त्याचे सिग्नल बदललेले असतील. म्हणून तुमचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण, क्वेश्चन नंबर 2. एका ग्रंथालयामध्ये समथिंग काहीतरी पुस्तके दिलेली आहेत, तर त्याच्यापैकी 50% पुस्तके मराठीची आहेत. म्हणजे एकूण पुस्तकं घेऊ आपण. एकूण पुस्तके किती आहेत माहित नाही म्हणून x. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काही जे बोललेलं आहे ते पर्सेंटेज मध्ये बोललेलं आहे आणि काही अपूर्णांकामध्ये बोललेलं आहे. ज्या वेळेला पर्सेंटेज मध्ये बोललेलं असेल 100% म्हणजे पूर्णपणे एक व्हॅल्यू. ज्या वेळेला 50% असेल तर अपूर्णांकात बोलत असताना 1/2. देन 75% जर बोललेलं असेल तर 3/4 आणि 25% जर बोललेलं असेल तर 1/4. हे व्हॅल्यूज माहीत असायला पाहिजे आणि पाठ सुद्धा ठेवा. वारंवार त्या संख्या येत असतात, रिपीट होत असतात. मग मराठीची जी पुस्तके आहेत ती 50% आहेत. म्हणजे मराठीची पुस्तके 50% म्हणजे x/2. देन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बोललेलं आहे मराठीच्या पुस्तकाच्या 1/3 पुस्तके इंग्रजीची पुस्तके. इंग्रजीची पुस्तके हा मराठीच्या 1/3 आहे म्हणजे x/6. देन त्याच्यानंतर बोललेलं आहे इंग्रजी पुस्तकाच्या 25% ही पुस्तके गणिताची आहे. गणिताची पुस्तके. मग गणिताची पुस्तके 25% म्हणजे 25% म्हणजे 1/4 कुणाच्या, इंग्रजी पुस्तकाच्या. म्हणजे किती होणार, x/24. आणि उरलेली पुस्तके जी आहेत ते 560 पुस्तके आहेत. म्हणजे जर विचार केला एकूण पुस्तकामधून मराठीचे, इंग्रजीचे व गणिताची पुस्तके वजा केले तर उर्वरित 560 पुस्तके आपल्याला मिळतील. म्हणून सो देअरफॉर एकूण पुस्तकांमधनं आपण मराठीचे पुस्तके x/2 प्लस इंग्रजीचे पुस्तके x/6 आणि गणिताची पुस्तके x/24 ही पुस्तके वजा केली तर आपल्याला मिळून राहिले 560. तर x मायनस नथिंग बट यांचं लसावी घेऊ आपण, कारण की पटीतल्या संख्या दिसत आहे छेद सारखा करण्यासाठी. ओके, लसावी काढलेला असेल तर याला 12 ने गुणू आपण. 12 ने जर गुणलं तर 24 होणार. याला आपल्याला 4 ने गुणावं लागेल. 4x प्लस याला गुणायची गरज नाही, इज इक्वल टू 560. सो देअरफॉर 24x मायनस 12च्या 16 17x डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू 560. तर 24 मधनं 17 गेले ते 3 आणि ते 4, 7x इज इक्वल टू 560 गुणिले 24. 7 8 56 म्हणजे 80 आणि 24 8 24 4 96 आणि 180 आणि ते 12 192 आणि 1 0 म्हणजे 1920 एकूण पुस्तके असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. स्टार्ट करू. चला वळूया आपण प्रश्न क्रमांक 3 कडे. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे. वेदांत जवळ जेवढी पुस्तके आहेत त्याच्या दुप्पट किंमत आहे. पुस्तकांची संख्या माहित नाही म्हणजे पुस्तके, एकूण पुस्तके घेऊन टाकू आपण x आणि पुस्तकांची किंमत ही त्यांच्या दुप्पट आहे म्हणजे किती घेणार 2x
आणि त्यांची एकत्रित पुस्तकांची किंमत दिलेली आहे त्याच्यामध्ये x इंटू 2x इज इक्वल टू 4608 रुपये. म्हणजे x इंटू 2x म्हणजे काय झालेलं असेल 2x स्क्वेअर इज इक्वल टू 4608 म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 4608 डिवायडेड बाय 2. तर x इज इक्वल टू 2304 मध्ये. याचं वर्गमूळ जर काढायचं असेल तर सांगितलेलं होतं की या संख्येचे दोन गट पाडायचे. गट पाडत असताना सुरुवात ही उजवीकडून करायची आणि दोन गट पाडून घ्यायचे. पहिल्या गटातील संख्या 23, तिच्या अगोदरची वर्गसंख्या ही 16 लिहा, त्याच्यानंतरची वर्गसंख्या 25. देन त्याच्यानंतर दुसरी स्टेप राहणार तुमच्या एकक स्थानी येणारा अंक 4. मग 4 हा अंक कोणत्या संख्येच्या एकक स्थानी येतो वर्गसंख्येच्या, तर 2 आणि 8च्या. मग 16चे वर्गमूळ काढा. 16चं वर्गमूळ किती निघेल 4 आणि 23 ही संख्या 16च्या जवळ पडेल की 25च्या, 25च्या जवळ असल्यामुळे कोणता अंक घेणार 8. म्हणजे तुमचं वर्गमूळाचं उत्तर जे राहणार ते किती राहणार 48. म्हणून त्याच्याजवळ तिथे पुस्तके जे होती ते 48 पुस्तके होती. ऑप्शन डी हे तुमचं पर्याय बरोबर राहील. देन आपण क्वेश्चन नंबर 4 बघू. क्वेश्चन नंबर 4, दोन लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मीटर दिलेलं आहे आणि टोटल अंतर दिलेलं आहे. मग एकूण झाडे काहीतरी समथिंग डिस्टन्स दिलेलं आहे, ते डिस्टन्स म्हणजे 75 मीटर दिलेलं आहे आणि दोन झाडांमधील अंतर जे दिलेलं आहे 2.5 मीटर. परंतु सुरुवातीला एक जे झाड लागेल ते 0 मीटर डिस्टन्स वरती लागत असल्यामुळे एक झाड आपल्याला ऍड करावं लागेल. मग याच्यामध्ये 25 तिरी 75 इथे पॉईंट असल्यामुळे 30, 30 प्लस 1 31 झाडे आपल्याला लावावे लागतील. नेक्स्ट आपण वळूया क्वेश्चन नंबर 5 कडे. क्वेश्चन नंबर 5 म्हणत आहे की 24 कागदांची एक वही. क्वेश्चन नंबर 5. ओके, 24 कागदांची एक वही याप्रमाणे 40 वह्या तयार केल्या तर 32 कागदांची एक वही जर केली तर अशा किती वह्या तयार होतील. मग 8चा भाग याच्यामध्ये 8 45, 8 32, आणि 4चा भाग याच्यामध्ये 6 वेळा म्हणजे 6 पंचे 30 वह्या तयार होतील. म्हणजे याचं उत्तर पाहिजे ऑप्शन ए. देन क्वेश्चन नंबर आपण 6 कडे वळू. 4 आंबे व 6 संत्री, म्हणजे इथे आंबे आणि संत्री दिलेले आहे तर आपण आंब्यांना x पकडू, आंबे x आणि संत्री म्हणजे y. तर या ठिकाणी दिलेलं आहे की 4 आंबे आणि 6 संत्री यांची एकत्रित किंमत 24 रुपये दिलेली आहे. तसेच 3 आंबे आणि 5 संत्री यांची एकत्रित किंमत 19 रुपये दिलेली आहे आणि विचारलेलं आहे की 2 आंबे व 10 संत्री, 2 आंबे व 10 संत्री यांची एकत्रित किंमत किती राहील. मग 2 अननोन 2 इक्वेशन आहे तर याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करून टाकू. या इक्वेशनला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर एक कॉमन संख्या भेटेल आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं तरी मिळेल. ओके, तर या इक्वेशनला आपण 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 तिरी 12x प्लस 25y इज इक्वल टू 4 ने 19 76. त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. 4 तिरी 12x प्लस साइन तिरी 18y इज इक्वल टू 24 तिरी 72. मग या इक्वेशन मधनं आपण हे इक्वेशन वजा करू तर 12x 12x गेट कॅन्सल, इथे वाचेल तुमचं 2y इज इक्वल टू 4. तर मग y इज इक्वल टू आपल्याला मिळणार 2. y इज इक्वल टू 2 जर मिळालं तर y ची किंमत कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू आपण. समजा पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर 4x इज इक्वल टू 24 मायनस साइन 2 12 म्हणजे x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 4. तर x इज इक्वल टू किती होणार तुमचं 3. मग x अँड y ची किंमत भेटली म्हणजे एक संत्री आणि एक आंब्याची किंमत भेटलेली आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे 2x आणि 2y. मग 2 गुणिला 3 प्लस 10 गुणिला y ची किंमत आली तुमची 2. मग 3 दुने 6 प्लस 10 दुने 20 म्हणजे किती रुपये किंमत होऊन जाणार 26 रुपये हे तुमची किंमत होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं बी हे उत्तर बरोबर आहे.
चला प्रश्न क्रमांक 7 च सोल्युशन बघू आपण. एक कार व रेल्वे यांच्या वेगाचं प्रमाण देऊन आहे. कार आणि रेल्वे यांच्या वेगांचे प्रमाण 12 ला 19 दिलेलं आहे. त्यांना आपण एखाद्या कॉन्स्टंट व्हॅल्यूने जर मल्टिप्लाय केलेलं असेल तर त्यांचा वेग मिळेल आणि त्याच्यामध्ये दिलेला आहे तासी वेग आणि रेल्वेचा वेग आणि कारचा वेग यांच्यामधला फरक दिलेला आहे. म्हणजे 19x मायनस 12x इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे 35 किलोमीटर पर आवर. सो देअरफॉर 19 मायनस 12 म्हणजे किती झालं 7x इज इक्वल टू 35. तर x इज इक्वल टू 7 5 35. म्हणजे तुमचा वेग मिळेल, कारचा वेग जो मिळेल, कार आणि रेल्वेचा जो वेग मिळेल, कारचा वेग मिळेल 12 गुणिला 5 आणि 19 गुणिला 5 म्हणजे 12 पंचे 60 आणि 19 5 95. परंतु काय विचारलं इथं की 5 तासात रेल्वे किती अंतर कापेल. मग तुम्हाला काय करावं लागेल, 5 तासामध्ये 5 तासात रेल्वेने कापलेले अंतर इज इक्वल टू 19 किलोमीटर 95 किलोमीटर पर आवर वेगाने आणि 5 म्हणजे 9 5 45 आणि 5 5 5 25 475 किलोमीटरचं अंतर त्या रेल्वेने 95 किलोमीटर पर आवर वेगाने कापेल. म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक डी हे बरोबर उत्तर राहील. देन प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. आता मिनी बस चाकाचा व्यास चाक जर म्हटलं तर नथिंग बट वर्तुळ आलेला असेल आणि व्यास म्हटलं तर डायमीटर आणि ते देऊन आहे 0.7 मीटर. आणि या पद्धतीचा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. आपण पुष्कळदा बघितलं तर याच्यामध्ये चाकाने एका फेरीमध्ये कापायचे अंतर म्हणजे परिघ, चाकाने एका फेरीत कापायचे अंतर म्हणजे परिघ. आणि परिघाचा आपल्याला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. परिघ म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे 2πr आणि आपण याच्यामध्ये पायची जी व्हॅल्यू घेतो 22/7. तर 2 गुणिला 22/7 गुणिला r तुमचं नथिंग बट r इज इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर. म्हणजे तुमचं डायमीटर जे आपला रेडियस असेल ते डायमीटरच्या अर्धा असते निमपट म्हणजे 0.7 डिवायडेड बाय काय करावं लागेल 2. 0.7 डिवायडेड बाय 2. परंतु त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे 5,000 फेऱ्यांमध्ये त्या चाकाने किती अंतर कापलेले असेल. मग हे झालं चाकाने एका फेरीत कापायचं अंतर. मग 5,000 फेऱ्यांमध्ये 5,000 ने तुम्हाला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. 5,000 गुणिला 2 गुणिला 22/7 गुणिला 0.7 डिवायडेड बाय 2. 2 गेट कॅन्सल, 7 गेट कॅन्सल, 0.1 इथला 0.1 इथला पॉईंट गेट कॅन्सल. 22 गुणिला 5 नथिंग बट 110 आणि 2 शून्य नथिंग बट 11,000 मीटर. बट उत्तर तुम्हाला किलोमीटर मध्ये जर दिलेलं असेल तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणजे याचाच अर्थ 11 किलोमीटर त्या चाकाने अंतर पार केलेलं असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 9चं सोल्युशन बघूया. क्वेश्चन नंबर 9 काम व काळचा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये विचारलेल्या 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस अन्न पुरेल. 10 दिवसाच्या नंतर विद्यार्थी काही सोडून चाललेले आहेत. म्हणजे याचा अर्थ 150 विद्यार्थ्यांचं अन्न 45 दिवस पुरत होते, 10 दिवस खाली. म्हणजे नदीवर वाचलेले दिवस किती असतील 35. म्हणजे 150 विद्यार्थ्यांचं 135 दिवसांचं शिल्लक अन्न वाचलेलं. आता 25 विद्यार्थी सोडून गेले म्हणजे 150 विद्यार्थी पहिले सुरुवातीला होते. आता 25 विद्यार्थी सोडल्यामुळे किती राहतील 125 विद्यार्थ्यांना तेच अन्न किती दिवस पुरेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर 25चा भाग टाकला 25 5 75 25 छक्का 150 आणि 5चा भाग टाकला याच्यामध्ये 7 वेळा 7 42 म्हणजे 125 विद्यार्थ्यांना शिल्लक अन्न जे आहे ते 42 दिवस पुरेल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 10
क्वेश्चन नंबर 10 हा नळ व टाकीचा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये म्हटलेलं आहे की एका नळाने एक टाकी 6 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने ती टाकी 4 तासात रिकामी होते. मग टाकीची क्षमता म्हणजे आपण यांचा एलसीएम घेत असतो. मग 6 आणि 4चं एलसीएम झालं तुमचं 12. म्हणजे नथिंग बट हे 2 युनिट भरायचं काम करेल तर 3 युनिट टाकी रिकाम करण्याचं काम करेल. म्हणजे टाकी रिकामी होणार. मग एका तासामध्ये 1 युनिट, एका तासात 1 आवर पर युनिट किंवा युनिट पर आवर असं पण घेऊ शकतो आपण. 1 युनिट पर आवर म्हणजे एक टाकी एका तासामध्ये 1 युनिट आपली टाकी खाली करत आहे. तर त्याच्यामध्ये कंडिशन दिलेलं आहे पाण्याने अर्धी टाकी भरलेली आहे. म्हणजे अर्धी टाकी म्हणजे किती युनिट? 6. मग 6 युनिट टाकी भरलेली आहे आणि ती 6 युनिट टाकी आता आपल्याला खाली करायचं. दोन्ही नळ ऍट अ टाइम चालू करत आहे. 2 युनिट भरेल, 3 युनिट खाली करणार म्हणजे 1 युनिट आपला रिकामा होत आहे याच्यामध्ये. मग 6 युनिट टाकी रिकामी करायची असेल तर 6 डिवायडेड बाय 1 नथिंग किती मिनिट आवर्स लागतील? 6 तास लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहिजे असेल तर आपल्या उडान द करिअर अकॅडमी याच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा चांगले चांगले क्वेश्चन आपण टाकण्याचा प्रयत्न करू. तसेच युट्यूबच्या माध्यमातून जे झालेले पेपर्स आहेत तुमचं चांगलं ओपिनियन राहील, तुमचं कल चांगला असेल तर यासमोर सुद्धा आपण चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आपण बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.